नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठे महांकाळ तालुक्यातील नागदजवळ अज्ञात 4 चाकी वाहनाने धडक दिल्याने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असलेली वारकरी महिला लता लक्ष्मण माने वय वर्ष 55 राहणार टाकळीवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर ही जागीच ठार झाली. हा अपघात मंगळवारी पहाटे घडला. पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील वारकरी दरवर्षीप्रमाणे पायदिंडी बरोबर पंढरपूरला वारीसाठी जात होते. 17 वर्षांपासून लता माने या महिला वारकरी दिंडीत सहभागी होतात. सोमवारी सायंकाळी दिंडी नागज येथे मुक्कामी थांबली होती. मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात 4 चाकी वाहनाने लता माने यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर त्या सुमारे 20 फूट फरफटत गेल्या व रस्त्यावर आपटल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे दिंडीतील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.